काश्मीरमध्ये रविवारी 40 दिवसांच्या कडक थंडीच्या काळाला सुरुवात झाली आहे। या 40 दिवसांच्या काळाला चिल्लई कलान असं म्हणतात। या काळाच्या पहिल्याच दिवशी खोऱ्यातील उंच भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये सुमारे 2 इंच बर्फ साचलाय, तर नियंत्रण रेषेजवळील साधना टॉप इथं 6 इंचापर्यंत बर्फ साचल्याची नोंद झाली आहे। हवामान विभागानं पुढील 48 तासात बर्फवृष्टीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवलाय। लडाखमधील कारगिलमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे। यासोबतच कडक थंडीचा काळ म्हणजे चिल्लई कलानलाही सुरुवात झाली आहे। या प्रचंड बर्फवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर लेह हा महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आलाय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे वाहनांची ये-जा थांबली असून प्रशासनाकडून सध्या बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी शेतीसाठी हा बर्फ फायदेशीर ठरेल अशी आशा व्यक्त केली जाते। दरम्यान प्रवाशांना हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आलाय। राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 110 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलंय। यामध्ये 59 आगमन आणि 51 प्रस्थान करणाऱ्या विमानांचा समावेश आहे, तर 370हून अधिक विमानांच्या उड्डाणांना विलंब झालाय। फ्लाइट रायडर 24 नुसार सरासरी 26 मिनिटांचा विलंब नोंदवण्यात आला असला तरी अनेक प्रवाशांना तासनतास विमानतळावर थांबावं लागतंय। उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झालंय। दरम्यान विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती तपासण्याचं आवाहन केलंय। दिल्लीत वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेत आधुनिकीकरण आणण्यासाठी सरकारनं नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसुदा तयार केलाय। हे धोरण पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून लागू केलं जाणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिलेत। धोरणापूर्वी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जाईल। याची माहिती दिल्ली सरकारमधील मंत्री पंकज सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या गंभीर प्रश्नाकडे सरकार आणि जनतेचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसची छात्र संघटना NSUI यानं एक आगळा-वेगळा जनजागृती कार्यक्रम आयोजित केलाय। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजचा वेश परिधान करून दिल्लीकरांना प्रदूषणापासून वाचण्यासाठी भेटवस्तूंचं वाटप केलं। या उपक्रमात सांता क्लॉज बनलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील नागरिक आणि वाहन चालकांना चॉकलेट सोबत N95 मास्क आणि हवा शुद्ध करणाऱ्या रोपांच्या भेटवस्तू दिल्या। ख्रिसमसचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे देशाची राजधानी दिल्ली आता उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे। दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त भव्य सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। या ऐतिहासिक वास्तूची सजावट पाहण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी लोकांनी आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। रात्रीच्या वेळी हे चर्च दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत असून हे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसाम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। प्रकल्पांच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीत क्रूझ प्रवास केलाय। त्यानंतर मोदींनी 3 डेक असलेल्या MV चराईदेव 2 क्रुझरवर सुमारे 45 मिनिटं विद्यार्थ्यांशी संवादही साधला। यानंतर ते दिब्रुगड जिल्ह्यात 10,600 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या ब्राउनफील्ड अमोनिया युरिया प्लांटची पायाभरणी करतील। यामुळे संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांना युरिया सहज उपलब्ध होणार आहे। संघाला भाजपच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करू नका, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी कोलकाता इथे एका कार्यक्रमात केलंय। अनेकांची प्रवृत्ती असते की संघाला भाजपच्या माध्यमातून समजून घ्यावं, पण ही खूप मोठी चूक असेल। संघाला समजून घ्यायचं असेल तर संघालाच पाहावं लागतं, असं मोहन भागवत म्हणाले आहेत। तर जर्मनीत राहुल गांधी यांनी RSSवर टीका केल्यानंतर मोहन भागवत यांनी हे विधान केलंय। RSS प्रमुख कोलकाता इथं संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका संवाद कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी हिंदू राजकारण आणि संघाच्या कार्यावरही आपले विचार मांडले।
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात केंद्र सरकारवर हिंदी लादल्याचा आरोप केलाय. त्रिभाषा धोरणाच्या नावाखाली राज्यावर हिंदी लादण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, असं स्टॅलिन यांनी म्हटलंय. तमिळनाडूमध्ये धोरण लागू केलं नाही म्हणून शिक्षण निधीचे 2,000 कोटी रुपये रोखले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय. तसंच त्यांना 10,000 कोटी रुपये विनामूल्य दिले तरीही तमिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी मिळणार नाही, असं वक्तव्य देखील स्टॅलिन यांनी केलंय. कर्नाटकात बेळगाव हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिलेले भाजप आमदार बेपत्ता झालेत. आमदार बैरती बसवराज यांच्या शोधासाठी आता 3 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. बेंगळुरूमधील रॉडी शीटर बिल्लू शिवा प्रकरणात बैरती बसवराज यांचं नाव गोवण्यात आलंय. त्यांच्या विरोधातील अटकपूर्व जामीन आधीच रद्द करण्यात आलाय. अटकेच्या भीतीनं वाचण्यासाठी हे आमदार महाराष्ट्राच्या अनेक भागात फिरत असल्याचं बोललं जातंय. तसंच गोव्याच्या काही भागातही ते फिरत असल्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा मसुदा जाहीर झाल्यानंतर चेन्नई महानगरपालिकेनं मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन केलंय. शहरातील विविध भागांमध्ये भरवण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, पत्ता आणि नावात दुरुस्ती तसंच मयत व्यक्तींची नावं वगळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही आता प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये उभारलेल्या या केंद्रांमध्ये सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू असून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत एका नामांकित ज्वेलरी शोरूमवर डल्ला मारलाय आणि तब्बल 1,25,00,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत गॅस कटरच्या मदतीनं फोडून आत प्रवेश केला. चोरीपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्याचं समोर आलंय. सकाळी दुकान उघडल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह तपास सुरू केलाय आणि आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील उटी इथे राज्यातील पहिल्या समर्पित डॉग पार्कचं उद्घाटन करण्यात आलंय आणि प्राणीप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. रविवारी खासदार ए राजा यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या उद्यानावर सुमारे 40 लाख रुपये खर्च करण्यात आलाय. पाळीव कुत्र्यांचा खेळ, व्यायाम आणि प्रशिक्षणासाठी इथं विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रति श्वान केवळ 10 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून भविष्यात डॉग शोसाठी प्रशिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे उटीतील पाळीव प्राणी पालकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर माघ मेळ्यापूर्वीच सायबेरियन पक्ष्यांचं मोठ्या संख्येनं आगमन झालंय आणि त्यामुळे संगम परिसर निसर्गरम्य झालाय. सायबेरियातील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी सुमारे 5,000 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांनी संपूर्ण परिसरावर जणू पांढरी चादर ओढली आहे. स्थानिकांच्या मते या पक्ष्यांमुळे संगमाचं सौंदर्य वाढलं असून पर्यटकांचीही मोठी गर्दी होते. थंडीच्या काळात इथे मुक्काम ठोकणारे पाहुणे फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मायदेशी परतणार आहेत. बांगलादेशमध्ये गुरुवारी हिंसक आंदोलकांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या हिंदू तरुणाच्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. हिंदू तरुण दीपू दास यांचा मृतदेह नग्न करून झाडाला लटकवून आग लावण्यात आली होती. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात लोक अल्लाहू अकबरच्या घोषणा देताना दिसत आहेत. दरम्यान मृत दीपू चंद्र दासनं फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारी टिप्पणी केली होती असा दावा केला जात होता. पण आता चौकशीत अशा कोणत्याही टिप्पणीचे पुरावे मिळालेले नाहीयेत. तरीही जमावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालंय. बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतानं चट्टोग्राम येथील आपलं व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयावर झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव 21 डिसेंबर 2025 पासून ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं अधिकृत निवेदनात म्हणण्यात आलंय. बांगलादेशातील तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा असंतोष पसरलेला आहे. भारत आणि शेख हसीना यांचे विरोधक असलेले बांगलादेशी नेते उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी आता न्यायाची मागणी तीव्र झाली आहे. इन्कलाब मंचने
बांगलादेश सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. जर सरकारनं हादींच्या हत्येत सामील असलेल्या सर्व लोकांना लवकरात लवकर अटक केली नाही तर शहाबाग चौकात धरणे आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशारा इन्कलाब मंचचे सचिव अब्दुल्ला अल जाबेर यांनी दिलाय. तसंच जाबेर यांनी गृह सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी आणि मुख्य सल्लागारांचे विशेष सहाय्यक खुदा बख्श चौधरी यांच्याकडे 24 तासांच्या आत राजीनामा देण्याची मागणी केली आहे. अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 16 फाईल्स शनिवारी रात्री उशिरा वेबसाईटवरून गायब झाल्यात. या फाईल्समध्ये अनेक फोटोंचा समावेश होता, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेफ्री एप्स्टीन, मेलोनिया ट्रम्प आणि एप्स्टीनचे गर्लफ्रेंड गिझनेल मॅक्सवेल एकत्र दिसत होते. मात्र अमेरिकेच्या न्याय विभागानं या फाईल्स हटवण्याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसंच फाईल्स जाणून बुजून हटवण्यात आल्या की तांत्रिक चुकीमुळे गायब झाल्या हे देखील सध्या स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं रविवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केलाय. या हल्ल्यात 10,000 लोकांचा मृत्यू झाला असून इतर 10 जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मोठी गोळीबाराची घटना आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी प्रिटोरियाजवळ एका वसतिगृहात झालेल्या गोळीबारात 12 लोकांचा मृत्यू झाला होता. थायलंड आणि कंबोडिया यांच्यात गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे कंबोडियातील 5 लाखाहून अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, तर थायलंडमधील 4 लाख नागरिक बाधित झाले असून सुमारे 2 लाख लोक अद्यापही निवारा केंद्रात आहेत. दोन्ही देशांच्या 800 किलोमीटर लांबीच्या सीमेवरील प्राचीन मंदिराच्या मालकी हक्कावरून हा वाद सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत रणगाडे, ड्रोन आणि तोफखान्याचा वापर करण्यात आला असून यामध्ये थायलंडचे 22 आणि कंबोडियाचे 19 असे नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. गाझामध्ये युद्धविराम असूनही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. गाझामध्ये इस्रायल समर्थित 5 मिलिशिया गट सक्रिय झाले आहेत. हे गट गाझाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हमासच्या सदस्यांना लक्ष्य करून हत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पूर्व गाझामध्ये हे 5 गट कार्यरत आहेत. हे गट हमासला सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न करत असून स्वतःचं शासन स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकन लष्करानं व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात आणखी एक मालवाहू जहाज रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असून यामुळे दक्षिण अमेरिकन क्षेत्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रतिबंधित तेल टँकरची नाकाबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी 10 डिसेंबर रोजी देखील अमेरिकन लष्करानं व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीजवळ एक तेल टँकर जप्त केला होता. बलुचिस्तानवर दडपशाही करणाऱ्या पाकिस्तानला बलुच बंडखोरांकडून पुन्हा एकदा लक्ष्य केलं जात आहे. सतत अशांत असलेल्या या प्रदेशात बंडखोरांनी शुक्रवारी मुख्य रेल्वे मार्गावर 2 मोठे बॉम्बस्फोट घडवलेत. पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेस आणि कराचीला जाणारी बोलन एक्सप्रेस हे लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान मुशफाक आणि दश्क भागात हे स्फोट घडून आणले आहेत. दोन्ही गाड्या थेट धडकेतून वाचल्या तरी ट्रॅकचा काही भाग खराब झालाय. यामुळे बलुचिस्तान आणि इतर 3 पाकिस्तानी प्रांतातील रेल्वे काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राममुळे अस्वस्थ झालेला इस्रायल आता पुन्हा एकदा इराणवर स्ट्राईक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 29 डिसेंबरला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते ट्रम्प यांना पुढील योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देऊ शकतात. दरम्यान मिसाईल प्रोग्रामच्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला व्हावा अशी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचीही इच्छा आहे, असं इराणच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.